जे महाराष्ट्र मित्रांनो, काय अशा पद्धतीच्या बॅनर किंवा फोटो काय अशा पद्धतीचं जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकता याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोर वरून ChatGPT या नावाचे एक ॲप आहे, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. काय अशा पद्धतीचे ॲप आहे, बघू शकता तुम्ही इथं स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला याला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर आता काय अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे साईडला प्लसचं आयकॉन दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचंय आणि इथं फोटोमध्ये जाऊन तुम्हाला एक ज्या फोटोचं बनवायचंय तो फोटो इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा फोटो मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ओके वर क्लिक करायचं. ओके वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओच्या खाली एक तुम्हाला फॉन्ट भेटून जाईल, ते तिथून कॉपी करायचा आहे आणि इथं पेस्ट करायचा. सर्व फॉन्ट पेस्ट करायचा. तर तुम्हाला काय करायचंय, मी कॉपी केलेला आहे ऑलरेडी, इथं आणून पेस्ट करतो. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय ते लक्ष देऊन पहा मित्रांनो. इथं सनी जाधव जे खाली नाव दिसतंय, नेम सनी जाधव, जे तुमच्या क्लायंटचं किंवा जे तुमच्या मॉडेलचं जे काय नाव असेल ते हे नाव कट करून टाकायचे तुम्हाला आणि तुमचं नाव टाकायचे. आणि हे जर तुम्हाला शेअर जर दुसरं टाकायचं असेल ते पण तुम्ही चेंज करून घेऊ शकता. पण असं आहे, अशाला असं टाकायचे तुम्हाला, याच्यात कुठलीही चेंज करायचं नाही तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता राईट वर राईटचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचंय. त्यानंतर काही मिनिटात तुमचा फोटो जे आहे ते बनून तुम्हाला डायरेक्ट तुमच्या समोर येईल. तर बघू शकता अशा काही पद्धतीचे तुमची फोटो जे आहे ते एकदम खतरनाक पद्धतीने बनून रेडी होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर वर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुमची फुल HD मध्ये फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.